संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही पाहत असाल की शिक्षक भरती असेल किंवा बदली प्रक्रिया असेल, या दोन्ही गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या आहेत। आणि या संदर्भातलं जर आपण बघितलं तर आयुक्त कार्यालयामधल्या शिक्षक भरतीच्या घडामोडी असतील, मंत्रालयामधल्या शिक्षक भरतीच्या घडामोडी असतील किंवा आंतरजिल्हा बदलीच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्या घडामोडी असतील, तर या सर्व घडामोडीवरती शिक्षक, भावी शिक्षक सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे। काल माननीय मंत्री महोदय ग्रामविकास आणि सचिव ग्रामविकास यांच्यासोबत शिक्षक संघटना आणि शिक्षकांची बैठक त्या ठिकाणी झाली। तर त्या बैठकीचे संदर्भातले वृत्तांत हे अजूनही बाहेर आलेलं नाही, कारण अनेक जण त्या ठिकाणी फोन करताय, वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती विचारताय, ग्रुप्सवरती त्या ठिकाणी चर्चा होताना दिसते। काही ठिकाणी मिसगाईड होतं आहे, कोणीतरी चुकीची माहिती बाहेर फॉरवर्ड करत आहे। तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की या ठिकाणी सांगणं मला ते योग्य वाटतंय, कारण कालपासनं ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत किंवा ज्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला गेल्या नाहीत, त्या गोष्टी बाहेर चुकीच्या पद्धतीने सांगण्याचं काम काही मंडळी करत आहेत। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी देऊ इच्छितो। आणि भरतीच्या संदर्भामधली जर एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती सुद्धा या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्यामुळे दोन्ही जे मागण्या आहेत त्या दोन्ही मागण्या किंवा दोन्ही विषय हे महत्त्वाचे आहेत शिक्षकांसाठी आणि भावी शिक्षकांसाठी। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। भरतीच्या संदर्भामध्ये मी शेवटी सांगेल, परंतु बदलीच्या संदर्भामध्ये एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की अनेक शिक्षक हे महाराष्ट्रामध्ये 18-18, 15-15 वर्षापासून, काही महिला असतील ह्या त्यांचा जिल्हा सोडून किंवा त्यांचे मुलं बाळं सोडून, त्यांच्या मिस्टराला सोडून हे वेगळ्या ठिकाणी राहतात। कोकणामध्ये असतील, हे जवळपास 600-700 किलोमीटर दूरवरती त्या आजही 15-15 वर्षांना नोकरी त्या ठिकाणी करत आहे। त्यामुळं या शिक्षकांची जी काही मागणी होती ती मागणी किंवा जिल्हा बदली आमची जी आहे ती तात्काळ त्या ठिकाणी राबवावी ही मागणी त्या ठिकाणी होती। कारण अनेकांच्या महिलांना ज्यावेळेस काम बाहेर करतायत त्यांना अनेक अडचणी आपण या ठिकाणी पाहिलेल्या असतील। शिक्षण सेवकांना सुद्धा जर आपण बघितलं असेल तर एका शिक्षण सेवकाला झालेली मारहाण, त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा अशा अनेक प्रकरणं आलेत की अशा आपल्या शिक्षण सेविकांना अधिकारी असतील किंवा तिथले काही मी आता कोण आहेत ते सांगणार नाही, पण असे लोक की त्यांना वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करणं, वेगळी मागणी करणं, तर अशा अनेक घटना त्या ठिकाणी आहेत। आणि ह्या घटना खरं तर महिलांच्या दृष्टीने, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळं जरी बदली प्रक्रियामध्ये भरती प्रक्रियामध्ये प्रत्येकाला असं वाटत असलं की भरती प्रक्रिया त्या ठिकाणी तात्काळ होऊन आपण जॉईन व्हावं, आम्ही सुद्धा त्या फेजमधून गेलो आणि ती भरती प्रक्रिया ही तात्काळ त्या ठिकाणी होणं गरजेचं सुद्धा आहे, कारण 1-1.5 वर्ष झालेलं आहे। त्यामुळे भरती प्रक्रिया ती राबवावी। परंतु या लोकांचा सुद्धा जेन्युइन प्रॉब्लेम तो कुठला आहे तर सुरक्षेच्या दृष्टीने आहे। कारण अनेक महिलांचे प्रॉब्लेम ज्यावेळेस मी ऐकले तर तो फक्त दूर राहत आहे, घरापासून आम्ही दूर आहोत, फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, एवढंच नाही आहे तर यापेक्षाही खूप काहीतरी वेगळं आहे। आणि मला ते पूर्ण स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही, कारण मी जे सांगतोय ते तुमच्या लक्षात आलेलं असेल। तर असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि घडत आहेत। त्यामुळं त्यांना जी वाटणारी असुरक्षितता आहे, जो दबाव आहे, आणि त्या पाटील त्यांचं जे काही शोषण त्या ठिकाणी केलं जातं तो एक मुद्दा आहे। आणि त्यामुळं बदली प्रक्रिया राबवावी हा त्यांचा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी होता। आणि त्यांना विरोध करण्याचं किंवा असायचं कारण म्हणजे काहीच नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी असू द्या, बाकीचं कोणी जरी असेल तर अशा गोष्टीला कोणीही सपोर्ट करणारं किंवा कोणीही त्याला विरोध करू शकत नाही। असं असताना तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला गेला। मंत्री महोदयांनी जी निवेदनाची याची जी मीटिंगची सुरुवात केलेली होती ती या पद्धतीनं होती की मी आंतरजिल्हा बदल्या करणार नाही, पुढे याच्या पुढे तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही सांगा। म्हणजे त्यांनी स्पष्टपणे मीटिंग सुरू होण्याच्या पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की मी बदल्या करणार नाही, कुठलंही पत्र बदल्या संदर्भात काढणार नाही,
या व्यतिरिक्त तुम्हाला काय म्हणायचं किंवा यावरती तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा. ही स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मंत्री महोदयाची होती. मंत्री महोदय त्या ठिकाणी ते स्पष्टपणे बोलले होते. त्यानंतर जे कोणी जे शिक्षक संघटनेचे समितीचे त्या ठिकाणी राज्याध्यक्ष होते, सुरेश सर असतील, पवार सर असतील, यांनी शिक्षकांच्या संदर्भामध्ये बाजू मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यांनी बऱ्याच बाजू त्या ठिकाणी मांडल्या की पत्र जर त्या ठिकाणी निर्गमित झालं, पत्र जर हे जर झालं तर प्रोसेस तुम्ही करून ठेवा, फक्त बदल्या ज्या आहेत त्या बदल्या मार्चच्या नंतर करा, असं त्यांनी त्या ठिकाणी ज्या शिष्टमंडळात होतं त्यांनी सांगितलं. परंतु मंत्री महोदयांचं स्पष्ट मत आहे, पत्र हे केंद्राचं आहे, राज्याचं असतं तर मी कायदा केला असता किंवा त्याला बदललं असतं, परंतु केंद्राचं पत्र असल्यामुळं मी त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि या बाबतीमध्ये मी कुठलंही पत्र काढणार नाही. त्यामुळे तुमची प्रोसेसच त्या ठिकाणी सुरू म्हणजे करणार नाही. त्यामुळं अनेकांचं म्हणणं होतं की जरी तुम्ही प्रोसेस केली तर त्याचा इफेक्ट हा मला नंतर मिळाला तरी चालेल, म्हणजे बदल्या प्रत्यक्ष रिलीव नंतर केलं तरी चालेल, फक्त आमच्या बदल्या करून ठेवा. आमची मागणी आहे की आम्हाला रिलीव करू नका, जेव्हा भरती होईल त्यानंतर रिलीव करा, अशी मागणी होती. परंतु मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की असं कुठलंही पत्र ग्रामविकास काढणार नाही. या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा काही पर्याय असेल तर सांगा, मी तो करतो. परंतु जे शिष्टमंडळामध्ये शिक्षक होते त्यांना योग्य पद्धतीनं त्यांची भूमिका त्यांना मांडता आली नाही. त्यांना ते अजिबात सांगता आलेलं नाही की नेमकं भरती म्हणजे काय, याच्यावरती काय पर्याय काढता येईल, त्यांना अजिबात करता आलं नाही. फक्त एवढं सांगितलं तुमच्या पद्धतीनं तुम्ही काहीतरी करा, असं त्या शिष्टमंडळामध्ये बाकी लोकांनी सांगितलं. जे काही सांगायचं काम होतं ते जे राज्याध्यक्ष होते त्यांनी तिथे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते मुद्दे मांडले. परंतु गोरे साहेबांनी एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला किंवा ते सांगितलं की मी भरती प्रक्रियेला अडथळा येईल किंवा भरती प्रक्रिया थांबेल असं काही करणार नाही. भरती प्रक्रियेला मी कुठलाही त्याच्यामध्ये ती थांबवून तुमची बदली प्रक्रिया राबवणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, हे त्यांचं वाक्य होतं. त्यामुळं बदलीमुळं भरती प्रक्रिया कुठेही थांबणार नाही किंवा बदली प्रक्रियेमुळं किंवा एखादं पत्र त्यांनी जरी निर्गमित केलं तरी त्यामध्ये बदलीचा संबंध ह्या भरतीमध्ये येणार नाही, असं स्पष्टपणे मंत्री महोदयानं सांगितलेलं आहे. आणि त्याने हेही सांगितलं की जवळपास 13,000 भरती ही आमच्या जिल्हा परिषदला आम्हाला करायची आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्यात होतं की 13,000 जवळपास जिल्हा परिषदेला जागा येण्याची शक्यता आहे. ते त्यांनी आकडा सांगितलं की 13,000 मला भरती करायची आहे. त्यामुळं त्यांचा विषय कुठला येणार, खाजगीचा येत नाही, तो झडपीचाच येणार. म्हणजे 13,000 भरती ही जिल्हा परिषदेवर होऊ शकतं असं त्यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी जाणवलं. आणि हे सुद्धा जाणवलं बदली प्रक्रिया जी आहे ती भरती प्रक्रिया म्हणजे भरती जी आहे ती भरती बदलीमुळं थांबवता येणार नाही आणि ते थांबवणार नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलं मी भरती थांबवणार नाही, एकही दिवस मी भरती पुढे जाऊ देणार नाही. जी प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस तात्काळमध्ये जी शिक्षण विभाग करेल त्या पद्धतीनं मी नियुक्त्या देण्याचं काम त्या ठिकाणी करेल, एवढं त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. त्यामुळं भरती प्रक्रियेवरती या बदली प्रक्रियेचा कुठलाही अडथळा त्यांच्या बोलण्यातून दिसला नाही. दुसरी गोष्ट जे विषय मांडायचा होता बदलीच्या संदर्भामध्ये, या व्यतिरिक्त आणखीन काही करता येतं का, म्हणजे दुसरी भूमिका तुम्ही काय मांडू शकता याच्यामध्ये, की बदलीला भरती प्रक्रियेला अडथळा न येऊ देता तुम्हाला अजून याच्यामध्ये काही करता येईल का, किंवा ते केंद्राचं पत्र आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला काय तुमच्याकडे तांत्रिक मुद्दे असतील किंवा काय असेल ते त्यांनी मांडण्याचं सांगितलं. त्याच्यामध्ये कुणालाही ते मांडता आलं नाही. त्यामुळं व्यवस्थित तिथे मांडता आलं नसल्यामुळं काय झालं की त्यांना कुठला असा एखादा पर्याय जो आपण म्हणतो पर्याय त्यांना सांगता आला नाही. त्यामुळं कुठलंही पत्र त्या मीटिंगमधून निघालं नाही. असा गैरसमज पसरवला जातो आहे की भरती प्रक्रियामध्ये त्यांनी मला विचारलं की भरती प्रक्रिया नेमकी कधी होईल. मी सांगितलं 3 महिन्यापर्यंत भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे, कारण जागा अपलोड झाल्यात, फक्त प्रेफरन्स त्या ठिकाणी सुरू होईल. 1 महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रेफरन्स आणि याद्या हे असं 2 ते 3 महिन्यामध्ये हे प्रोसेस संपेल, एवढं त्या ठिकाणी फक्त वाक्य बोललो. यानंतर कुठलंही वाक्य किंवा मी कुठलाही शब्द त्या ठिकाणी बोललो नाही. त्यांना ते भरतीचं तेवढं सांगितलं की एवढ्या कालावधीमध्ये होऊ शकते. तर त्यानंतर मंत्री महोदयानं स्पष्ट सांगितलं की 3 महिन्यात होत असेल तर बदली प्रक्रिया 31 मार्चपर्यंत करायचं नाही, असं स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश असल्यामुळं मी 6 महिने नवीन जे शिक्षक यायले त्यांना थांबवू शकत नाही. मी त्यांना नियुक्त्याशिवाय ठेवणार नाही, त्यांना तात्काळमध्ये त्या नियुक्त्या त्यांना देणार आहे. त्यामुळं बदली प्रक्रियाला जे बैठक होती त्यामध्ये ती निष्फळ ठरली. त्याचं कारण होतं
की व्यवस्थित करता आलेली मांडणी, व्यवस्थित न देता आलेला पर्याय आणि काहीचं म्हणणं होतं की भरती प्रक्रिया 3 महिन्यात सांगितल्यामुळं त्यांनी पत्र काढलं नाही. तर असं काही नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं की मी पोर्टलच्या त्या अधिकाऱ्यांना बोलवणार आहे आणि त्यांना जर बोलवलं, त्यांच्याकडनं जर माहिती ते घेणारच होते. तुमच्याकडनं तुम्ही जी माहिती दिली ती माहिती त्यांनी कन्सिडर करणार असं होत नाही. त्यामुळं जे पत्र काढायचं होतं किंवा जे पत्र निर्गमित व्हायचं होतं ते पत्र निर्गमित झालं नाही. याचं कारण असं आहे, एक तर अपूर्ण माहिती देणं, दुसरं गोष्ट असं आहे की भरती प्रक्रिया ही तात्काळ सुरू होणार होती, त्यामुळं त्यांनी ती रिस्क घेतलेली नाही. या व्यतिरिक्त त्या याच्यामध्ये काही झालेलं नाही. आणि बदलीच्या संदर्भामध्ये जे 24चे असतील किंवा नवीन असतील त्या संदर्भामध्ये वेगळी भेट घेऊन किंवा त्यांना बाकीच्या गोष्टी मी कुलकुंडवार साहेबांना मागे सांगितलेलं आहे. तर त्यामुळं त्यांनी सांगितलं की यांची बदली प्रक्रिया आहे, त्यामुळं याच्यामध्ये 24चा काही विषय सध्या येत नाही. तो विषय आता फक्त जुन्याच भरतीच्या संदर्भामध्ये त्यांनी तो घेतलेला होता. तर ही होती महत्त्वाची अपडेट. आणि या व्यतिरिक्त जर कोणाला काही संशय असतील, कोणाला काही म्हणायचं असेल, कोणाला काही विचारायचं असेल, त्याने माझा क्रमांक आहे 9890 816 894 या नंबरवरती मला बिंदास कॉल करू शकता. कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला रिटर्न कॉल करेल. त्यामुळं कुठलेही या व्यतिरिक्त गैरसमज असतील किंवा कोणी हे करत असेल तर त्याने मला कॉल करावा. त्या मीटिंगमधले काही अपडेट असतील, काय मुद्दे असतील, ते सगळे मुद्दे मी तुम्हाला कॉलवरती सांगेल. जे मुद्दे मी सांगायचं मीटिंगमध्ये या व्हिडिओमध्ये होतं ते मी सांगितलं आहे. पण या व्यतिरिक्त माझ्या काही लक्षातून गेलं असेल तर ते परत मी त्या ठिकाणी मांडेल. बाकीच्याही नवीन मुलांच्या संदर्भात, शिक्षण सेवकाच्या संदर्भातलं काही होतं किंवा काही आहे ते मी नंतर सांगेल, कारण व्हिडिओ आता मोठा होतो. जी माहिती महत्त्वाची होती ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की भरती प्रक्रिया हे येत्या 2-3 दिवसामध्ये सुरू होणार आहे असं स्पष्टपणे त्या ठिकाणी कळत आहे. पण भरतीमुळं बदलीमुळं भरती थांबणार नाही हे तेवढंच निश्चित आहे. आता या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही पर्याय असेल, भरती प्रक्रियेला न अडथळा येऊ देता किंवा भरती प्रक्रिया न थांबवता, तर तो पर्याय मंत्री महोदयाला सांगितला लिगली असेल तर ते ऐकू शकतात. बस एवढंच या ठिकाणी सांगतो. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्या सर्व अपडेट्स मी तुम्हाला घेऊन परत एकदा देईल आणि जे काही घडलं ते सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी सांगेल. त्यामुळे हा व्हिडिओ शिक्षक बंधूंनी जास्तीत जास्त ग्रुपवरती फॉरवर्ड करा. काही असेल तर मला बिंदास कॉल करा, मी तुम्हाला सांगेल. आणखीन एक मुद्दा होता की काही जणांनी वेगळ्या माध्यमातून माध्यम म्हणजे तुम्हाला लक्षात आलं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ग्राम सचिवांना माहीत झाली, त्यांनी सांगितलं ह्या असल्या गोष्टीत मी करणार नाही म्हणून त्यांनी तो हात त्यांनी काढलेला आहे. त्यामुळे ह्यासुद्धा गोष्टी लक्षात घ्या. ज्या गोष्टी करत आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं झाल्यात, त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत, त्यामुळं सुद्धा गोष्टी झालेल्या नाहीत. त्यामुळं या लोकांपासूनही सावधान राहा. आणि या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या त्यांनाही माहिती आहेत आणि बरेच जणांनी ज्या गोष्टी केल्यात त्याही गोष्टी तुम्ही केलेल्या हे त्यांना कळलेलं आहे. त्याचंही कारण आहे की पत्र निघलेलं नाही, हे लक्षात घ्या. काही माहिती असेल तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन. धन्यवाद.